नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल पाहणार आहोत. टेक अ लॉंग रबर बँड अँड कट इट ॲट वन पॉईंट. ॲट वन ऑफ इट्स एंड टाय अ क्लिअर वॉश्ड स्टोन और 50 ग्रॅम वेट ॲज शोन इन फिगर. काय म्हटलं, एक रबर बँड घ्या, तिला कट करा एका ठिकाणी आणि मग तिच्या एका एंडला एक 50 ग्रॅमचं वेट काहीतरी बांधा किंवा एखादं वॉश्ड स्टोन घेऊन बांधायला सांगितलेलं आहे. नाव होल्ड द अदर एंड ऑफ द रबर बँड अँड मेक द मार्क देअर. आणि मग काय करा, ते असं स्टोन खाली ठेवून असं त्याला या फिगर 1मध्ये दाखवल्यासारखं हवेत धरून कुठपर्यंत आपल्याला हे दिसतंय तिथं मार्क करा असं म्हटलेलं आहे त्यांनी. रबर बँडची लेंथ किती होते ती मार्क करा म्हटलेलं आहे. कीप द स्टोन हँगिंग इन एअर अँड मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड फ्रॉम द स्टोन टू द mark made earlier. Now take water in a pot and hold the rubber band in such a height that the stone sinks in it. आता काय करा म्हटलंय की तेच रबर बँड आणि ते स्टोन घ्या आणि एका याच्यामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये सिंक होईल, बुडेल इथपर्यंत त्याला धरा आणि त्यानंतर ह्याची लेंथ मोजा, थ्रेडची लेंथ मोजा. अगेन मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड अप टू द मार्क. व्हॉट इज ऑब्झर्व. काय लक्षात येते तुम्हाला, धिस लेंथ इज शॉर्टर दॅन द अर्लियर लेंथ. आता इथं लक्षात येते तुमच्या की या ठिकाणी पहा, ही जी लेंथ आहे ती मोठी आहे आणि ही लेंथ कमी दिसून येते आपल्याला. इथे जी लेंथ दिसणार आहे ती कमी दिसून येते. खालून वरपर्यंत जर आपण लेंथ बघितली तर ती लेंथ जास्त दिसते आणि कमी दिसते. असं का झालं असेल मग? While dipping the stone in water, the length of the stretched rubber gets slowly reduced and it is minimum when it sinks completely. What could be the reason for a shorter length of the rubber band in water? Shorter length होण्याचं काय कारण असेल मग? When the stone is sunk in water, a bound force acts. आता आपण बाउंड फोर्सचं एक्झाम्पल किंवा काय बाउंड फोर्स काय असतो बघितलेला आहे. While the stone is sunk in water, buoyant force acts on it in the upward direction. The weight of the stone acts downwards. Therefore, the force which acts on it in the downward direction is effectively reduced. ज्यावेळेस स्टोन हे फोर्स डाऊनवर्ड जात असते त्याच वेळेस अपवर्ड पोझिशनमध्ये बाउंड फोर्स त्याला अपोज करत असतो. हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ द बायॉन्ट फोर्स. या बायॉन्ट फोर्सचं मॅग्निट्यूड किती असेल? इज द सेम फॉर ऑल द लिक्विड्स. सगळ्या लिक्विडसाठी ती सेम आहे का? इज बायॉन्ट फोर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट्स? द आन्सर्स टू दीज क्वेश्चन्स आर एम्बोडेड इन द आर्किमिडीज प्रिन्सिपल. या सगळ्यांची उत्तरं या आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलमध्ये सामावलेले आहेत असं म्हटलेलं आहे. दिस प्रिन्सिपल स्टेट दॅट. काय प्रिन्सिपल आहे मग आर्किमिडीजचं? वेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली और फुली इमर्ज्ड इन अ फ्लुइड. When an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. आणि हे जे फोर्स आहे, this force is equal to the weight of the fluid. जेवढं त्या फ्लुइडचं वेट आहे डिस्प्लेस बाय द ऑब्जेक्ट. वरून जे ऑब्जेक्ट येणार आहे त्या ऑब्जेक्टमुळं ते फ्लुइड जेवढा डिस्प्लेस झालेला आहे त्याच्याशी ते फोर्स इक्वल असणार आहे. म्हणून प्रिन्सिपल काय म्हणतो मग, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल काय सांगतो आपल्याला? वेन ऑब्जेक्ट इज पार्शियली और फुली डिप्ड किंवा इमर्ज्ड इन अ फ्लुइड, अ फोर्स ऑफ बायन्सी ॲक्ट ऑन इट इन द अपवर्ड डायरेक्शन. धिस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. आता इथं आपल्याला ह्या ग्रेट सायंटिस्टचा इथं फोटो दाखवला. आर्किमिडीज वॉज अ great scientist and mathematician with the sharp intelligence.
ते पायचा वगैरे शोध लावला हे आलेलंच आहे याच्यामध्ये. द यूज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड. म्हणजे आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलचं यूज हे खूप असं मोठं आहे. दिस प्रिन्सिपल हॅज बीन युज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ शिप्स अँड सबमराईन्स. सबमराईन्स आणि शिप्स बनवण्यामध्ये ह्या प्रिन्सिपलचा वापर होतो. द इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज लॅक्टोमीटर, हायग्रोमीटर आर बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल. लॅक्टोमीटरसारखं इन्स्ट्रुमेंट किंवा हायग्रोमीटरसारखं इन्स्ट्रुमेंट ह्या प्रिन्सिपलवर तयार केलेला आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी हा एक कन्सेप्ट सांगितलेला आहे. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मास आणि व्हॉल्यूममधलं रिलेशन म्हणजे डेन्सिटी किंवा त्यांचा रेशो म्हणजे डेन्सिटी आहे. द SI युनिट ऑफ डेन्सिटी इज kg per meter cube. The property density is very useful in deciding the purity of the substance. आणि डेन्सिटी केव्हा आपण यूज करतो तर प्युरिटी ऑफ सबस्टन्स ठरवण्यासाठी याचा वापर होतो. अँड रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज एक्सप्रेस्ड विथ रिस्पेक्ट टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. आणि रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची असेल तर विथ रिस्पेक्ट टू ऑफ वॉटर आपण काढतो. रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. दिस being a ratio of equal physical quantities, it has no unit. इक्वल फिजिकल क्वांटिटीचा हा रेशो आणि रेशोला युनिट नसतो. म्हणून रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड इट्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आणि रिलेटिव्ह डेन्सिटीला आपण युनिट लिहित नाही. इथं काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आपल्याला दाखवलेले आहेत. त्याच्यापैकी एक पहिलं एक्झाम्पल आपण बघू. इथं या फिगरचं काही इथं हे नाही. तर एरिया ऑफ द बॉटम ऑफ अ टिफिन बॉक्स is 0.25 meters square and weight is 50 Newton. Calculate the pressure exerted by the box on the shelf. आता याचं सोल्युशन आपण काढणार आहोत. गिवन काय? एरिया 0.25 मीटर स्क्वेअर, वेट ऑफ द बॉक्स 50 न्यूटन आहे. प्रेशर बरोबर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया 50 न्यूटन बाय 0.25 मीटर स्क्वेअर. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपण इथं 2 डेसिमल आपल्याला इथं दिसतंय. तर त्याच्याऐवजी 2 शून्य आपण वर घेतले तर काय होईल? 5000 अपॉन 20 दॅट इज 25 दॅट इज 200 न्यूटन मीटर स्क्वेअर त्याचा आन्सर येईल. इथं आपल्याला प्रेशर एवढं दिसते. अजून काही एक्झाम्पल्स इथं आपल्याला सोडून दाखवलेले आहेत. ते एक्झाम्पल्स तुम्ही एकदा सोडवून पहा तुमच्या वहीमध्ये. त्यानंतर या धड्याचं एक्झरसाईज इथं दिसून येते. तर एक्झरसाईजमधले प्रश्न उत्तरं तुम्ही लिहून काढा होमवर्कला आणि अभ्यास करा. हा चॅप्टर इथं संपलेला आहे. ओके, थँक्यू.